मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथे ना मी थंडी पडली आहे त्यामुळे विटामिन डी घ्यायला बसली आहे आणि इथून सूर्यप्रकाश एकदम क्लिअर येतो त्यामुळे हा प्रिनेश गेला आहे शाळेत आणि फायनली मी एक्सायटेड आहे 22 तारखेसाठी, कारण की 22 तारीखला आपले प्रभू श्रीराम आपल्या महालात जाणार आहे, त्यांचं मंदिर बनतं आहे। सो मी खूप जास्त हॅप्पी आहे आणि ऑफकोर्स व्हायला पाहिजे, कारण की आपल्या भारतीयांसाठी हे खूप प्राऊड मुमेंट आहे। सो तर आम्ही पण तयारी करतोय, जसं दिवाळी आहे तशीच तयारी करतोय आणि मला खूप छान वाटतं की यावेळी भारतात दुसरी दिवाळी साजरी होणार आहे। सो तर चला दिवसाची छानशी सुरुवात करूया। बरं, आम्ही कंदील पण नाही उतरवलं आहे, हा बघा तसाच आहे, दिवाळी आहे तसा, अजून फक्त आता लाईटी लावायच्यात म्हणजे झालं। सकाळी ना लाईट गेली आहे आणि आता कधी येते बघूया। सकाळीच गेली आहे, काळोखातच सगळी कामं झाली आहेत। आता जेवण करायचं आणि लाईट येणं फार जास्त गरजेचं आहे। सो बघूया कधी येते। आज आपण गवारची भाजी करतोय। बरं, ही गवारची भाजीला इथे म्हणतात चिटकीची भाजी, त्याला चिटकी म्हणतात। तुमच्या इथे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा। इथे मी अशा प्रकारे कापली आहे, ही एकदम सिंपल भाजी आहे, तुम्हाला दाखवते। मी कापून घेते त्यानंतर तुम्हाला पुढचं दाखवते। इथे मी टोपामध्ये 2 चमचे तेल घालते। तेल बऱ्यापैकी गरम झालं की मोहरी आणि हिंग घालायचं आहे। मोहरी अर्धा चमचा आणि हिंग अर्धा चमचा। इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे, 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत। तर हे सॉटे करून घ्यायचं आहे। थोडंसं गूळ घालायचं आहे आणि थोडंसं सॉटे करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ही जी भाजी आहे ती घालायची आहे। बरं, भाजी मी स्वच्छ धुतलेली सर्वात पहिली, त्यानंतर घालते ही। तर तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता। आता इथे मी हे जे उकडलेले बटाटे आहेत ते पाण्यासकट घालते। बरं, ह्याच्यात मी आता पाणी घालते, कारण की याला जास्त पाणी लागणार, कारण की भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे सर्व एकजीव करायचं आहे आणि ही भाजी शिजत ठेवायची आहे। पूर्ण पाणी आटलं की भाजी तयार होईल। म्हणजे आपलं पाणी ऑलमोस्ट आटत आलंय। आता आपण इथे ना थोडं ओलं खोबरं घालूया। इथे आपली गवारची भाजी तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आज माझं जेवण फार लवकर झालं, तर दरवेळी आहे ना खूप उशिरा होतं जेवण, पण आज सगळं टायमावर आहे। आता आराम करते थोडा। मी माझा बेडसुद्धा आत्ताच सारखा केला आहे, म्हणजे सकाळी बिलकुल टाईम नव्हता, कारण की लाईट गेलेली अचानक, आणि लाईट गेली की तुम्हाला काही दिसणार नाही, त्याच्यामुळे विचार केला की चला आता पटकन जेवण करूया, कारण की लाईट जाते येते, मग जेवण राहिलं तर मग उपाशी राहतील सगळे। सो चटणी केली आहे, तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन बघा चटणीची रेसिपी, आणि थंडीच्या दिवसात ही चटणी नक्की ट्राय करा। चला थोड्या वेळाने भेटू। प्रिनेश अजून आला नाही आहे, 12 वाजता येईल तो, मग त्याची काय माझ्या मम्मीच्या पाशी धुमशान घालतलो, सो पोळूया मागीर। चला, तर माझं आवडतं जेवण आहे ही चटणी, आणि ही चटणी मला असं जास्त काही दुपारचं खावंसं नाही वाटत, पण मी हे खाते, छान लागतं।
इथे मी माझा प्रोग्राम लागायची वाट बघत होती. मोस्टली मी टी व्ही नाही बघत, पण आजकाल मला बिग बॉस आवडते त्यामुळे मी बघते. आणि इथे आऊ जेवते आहे. बरं, आऊ अशी का दिसते तर ती झोपेतून उठून आली आहे म्हणून अशी दिसते. तर मित्रांनो, हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. देव बरे करू.